सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी अगदी सिंपल आणि सोपी अशी आहे. आज आपण बनवणार आहोत वालाची खिचडी. तर पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. वालाची खिचडी बनवण्यासाठी मी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. तुम्ही थोडं कमीही घेऊ शकता. फोडणीसाठी मी इथे 1 चमचा राई घेतली आहे, अर्धा चमचा जिरं आहे, थोडासा हिंग घातला आहे, एक मिरची घेतली आहे, ऑप्शनल आहे, नाही घेतलीत नाही वापरलीत तरी चालेल. कढीपत्त्याची पानं चुरून घालत आहे. फोडणीमध्ये कढीपत्ता हा कधीही असा चुरगळूनच टाकायचा, त्याने स्वाद खूप छान येतो. एक मोठा कांदा कापून घेतला आहे. कांदा घातल्यावर लगेच मीठ आणि थोडी हळद घालून घेणार आहोत. एक मोठा बटाटाही फोडी करून घेतला आहे. भिजवलेले वाल सोलून घेतले आहेत, 1 वाटी आहेत ते सुद्धा. आता यामध्ये 2 चमचे मी लाल तिखट घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा मसाला किंवा जो घरात नेहमी वापरत असाल, साठवणीतला मसाला तो वापरलात तरी चालेल. आता हे सर्व आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे कोणताही पदार्थ बनवताना जर त्याला रंग छान हवा असेल, तर मसाला हा नेहमी तेलात व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. त्याने भाजीला किंवा कोणत्याही पदार्थाला कलर खूप छान येतोय. 2 वाटी तांदूळ मी धुवून घेतले आहेत. भिजवलेले वगैरे नाही आहेत, फक्त धुवून घेतलेले आहेत. तेही सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तांदूळ व्यवस्थित मिक्स झाल्यावरती यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे आहे. तुम्हाला खिचडी जशी आवडत असेल, जर थोडी सुटसुटीत आवडत असेल तर पाणी थोडं कमी वापरा आणि जर नरम मऊ खिचडी हवी असेल तर पाणी थोडं जास्त वापरा. शेवटला चवीप्रमाणे मीठ घालत आहे. एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया मीठ घातल्यावर आणि कुकरचं झाकण लावून खिचडीला 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत. एक 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर हा कुकर थंड झालेला आहे. याची वाफ निघून गेली आहे. कुकरचं झाकण उघडून पाहूयात. आपली वालाची खिचडी इतकी छान तयार झालेली आहे. सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आमच्याकडे ही वालाची खिचडी थोडी अशी सुटसुटीतच बनवतात, त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण थोडं कमी घेतलं होतं. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही पाणी वापरू शकता. आता मला हवी होती तशी सुटसुटीत खिचडी झालेली आहे. आता पटकन हिला सर्व्ह करून घेऊया. वालाच्या भाजीला चेंज म्हणून कधीतरी ही खिचडी तुम्ही अगदीच बनवू शकता. खूप पटकन होते आणि खूप छान लागते चवीला. सोबत पापड आणि लोणचं घेणार आहे. वरतून 2 चमचे मस्त तूप घातलं आहे. आणि ओलं खोबरं आणि कोथिंबीर ऑप्शनल आहे, पण खूप छान चव लागते. नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि साध्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत.